हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एमपीएससी या यूट्यूब चॅनलवरती। 26 तारखेला आयोगामार्फत एक नोटिफिकेशन आलं, ज्यामध्ये असं सांगितलंय की एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत। ही गट क ची जी जाहिरात आली ती सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे आणि माननीय आयोगाने यासाठी भरपूर कारणांची यादी सुद्धा दिलेली आहे। किरण निंबोरे सरांचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, त्यांनी या विरोधात आवाज उठवलेला आहे। अनेक विद्यार्थी पुण्यामध्ये रस्त्यावरती आलेले आहेत आणि आपली सुद्धा जबाबदारी आहे। फक्त पुण्यातच एमपीएससी देणारे नाहीत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये या विरोधात आपण बोललं पाहिजे, कारण ही जर का चुकीची पद्धत लागू झाली ना तर विद्यार्थ्यांच्या खूप मोठं नुकसान यामध्ये होणार आहे। ऑनलाईन पद्धतीची एमपीएससीची परीक्षा घेण्याची काहीही गरज नाहीये। आतापर्यंत आपण टीसीएस मार्फत असतील, नीटच्या परीक्षा असतील, पाहिल्यात किती ऑनलाईन झालेल्या आहेत आणि त्यामध्ये किती प्रमाणामध्ये काळा बाजार झालेला आहे। आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला परत जी पद्धती व्यवस्थित चालू आहे, ज्यामध्ये कुठलाही आतापर्यंत घोटाळा आला नाही किंवा कुठलाही विद्यार्थ्यांचं नुकसान झालेले अशी ओरड विद्यार्थ्यांची नाही आहे, फक्त तुम्ही लेट रिझल्ट लावता त्यामुळे हे सगळं काही जे घोटाळे होत आहेत तर ते नाही झालेलं आहे, तर तरीही तुम्ही ऑनलाईन पद्धतीचा घाट का घालताय? आणि जी आयोगाची तुम्ही सांगताय की आपल्याला लवकर रिझल्ट लावायचे आहेत म्हणून आपण ऑनलाईन घेतोय आणि कम्प्युटर बेस घेतोय कारण मनुष्यबळ कमी पडतंय, सेंटर उपलब्ध नसतात, असे काय काय कारणं दिले फालतूचे। त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेताना ती एका दिवशी राबवणे शक्य नाही आहे आणि त्यासाठी तुम्हाला अनेक शिफ्टमधून पेपर घ्यावे लागतील। तेवढे पेपर काढणारे, त्यानंतर ते त्याच लायकीचे काढणारे, त्याचसोबत त्यामध्ये होणारं नॉर्मलायझेशन कोणत्या बेसवरती होणार, त्यात विद्यार्थ्यांवरती होणारा अन्याय, त्याचसोबत तुम्ही कोणत्या बेसवर ठरवणार की या शिफ्टचा पेपर सोपा होता, या शिफ्टचा कठीण होता, तुमच्याच मनाने। विद्यार्थ्यांना एकच पेपर द्या, एकाच दिवशी पेपर तुम्ही घ्या, मग ऑनलाईन घ्या की कसाही घ्या, हे जर तुम्ही करू शकत असाल तरच तुम्ही ऑनलाईन बद्दल बोला, कारण की हे शक्य नाहीये एका दिवशी पेपर घेणं। आणि तुम्ही हे इतक्या शिफ्टमध्ये पेपर घेणार, तो एका दिवसाच्या ऑफलाईन पेपरसाठी लागणारा खर्च आणि इतक्या शिफ्टमध्ये तुम्ही घेणार तो खर्च, याचं गणित लावलंय? त्या शिफ्टसाठी तुम्ही जे काही कम्प्युटर वापरणार ते सुस्थितीमध्ये आहेत का महाराष्ट्रातले सगळे? कित्येक परीक्षा सेंटरवर विद्यार्थ्यांचे माऊस चालत नाहीत, कम्प्युटर हँग होतात, त्यांना पेपर सोडवताना अडचणी येतात, यासाठी जबाबदार कोण? त्या एका तासाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना जर असा कुठला प्रॉब्लेम फेस करावा लागला तर याला जबाबदार कोण असेल? आणि राहिला प्रश्न खर्चाचा, तर प्रत्येक विद्यार्थी आपला परीक्षेचा शुल्क स्वतः भरतो, त्यामुळे तो पेपर छापण्याचा खर्च आम्हीच देतो आमचा, त्यामुळे तिथे तुमचा कुठल्याही खिशातला चाराणे तिथे जात नाहीत। विद्यार्थ्यांवरती कोणत्या आयोगाचं काही चारण्याचं कर्ज नाही आहे, त्यामुळे हे जे काही खर्चाचं कारण देताय तुम्ही तर ते तर अतिशय फालतू कारण आहे, कारण की सगळे विद्यार्थी परीक्षा शुल्क भरतात आणि त्या शुल्कातच छपाईचा खर्च होतो। आणि राहिला प्रश्न पारदर्शकतेचा, तर तुम्ही यामध्येच आणखीन किती फास्ट करता येईल त्याच्याकडे लक्ष द्या। पद्धती पारदर्शक ऑलरेडी आहे, त्यामुळे यामध्ये कुठलेही तुम्हाला पारदर्शकता आणण्याची गरज नाही आहे। फक्त जे काही रिझल्ट आहेत ते लवकर लावण्याकडे लक्ष द्यावं, जसं की आता आयोगाने दिलंय ना आपल्याला, दुसऱ्याच दिवशी आपल्याला आन्सर की मिळाली, इतकंच पाहिजे विद्यार्थ्यांना। तुम्ही जे एमपीएससीचा सिलेबस यूपीएससीच्या धर्तीवरती कॉपी पेस्ट केलेला आहे, तशीच पद्धती फास्टवाली इकडे लागू करत आहात तुम्ही, तशीच करा ना। असं म्हणणं आहे की जागा वाढतील, मग इतके विद्यार्थी येतील, मग त्यांचे पेपरचे शिफ्ट किती वाढतील आणि ते घेण्यासाठी तुम्हाला सेंटर उपलब्ध होणार आहेत, तेव्हा तुमच्याकडे मनुष्यबळ असणार आहे का तिथे मनुष्यबळाची गरज नसते? सगळ्या गोष्टींचा विचार करून आयोगाने हे बोललेलं विधान आहे किंवा हे काढलेलं नोटिफिकेशन आहे असं अजिबात वाटत नाही। काहीतरी याच्यामध्ये जो घोटाळा आहे तो आपल्याला सध्या दिसत नाहीये, परंतु तो नंतर होणार। त्यासाठी आत्ताच विद्यार्थ्यांनी एकत्र या, आपल्या स्तरावर तुम्ही जिथे अभ्यास करताय तिथे या गोष्टीचा विरोध दर्शवा, त्यासाठी काय निवेदनं देता येत असतील ते द्या, तुम्हाला काय करता येत असेल ते नक्की करा। अभ्यास आपण करतच असतो, परंतु एक आपण परीक्षार्थी म्हणून ही सुद्धा आपली जबाबदारी आहे। फक्त पुण्यातल्याच विद्यार्थ्यांनी ठेका नाही घेतलेला आहे तुमच्या विरोधात कुठल्या चुकीच्या गोष्टी विरोधात आंदोलन करण्याचा। ही जी काही गोष्ट आहे, आता आयोगाने बाकीचे जे काही बदल केलेले असतील, समजा तुम्ही परीक्षा आयोगाकडे वर्ग करताय, सिलेबसमध्ये चेंजेस करताय, ते ठीक आहे ना, त्यामध्ये तुम्ही सिलेबस वाढवत असाल तरीही ठीक आहे, कमी करत असाल तरीही ठीक आहे, परंतु ही जी काही ऑनलाईन पद्धतीची तुम्ही तिथे एंट्री केलेली आहे ती अशी अतिशय चुकीची आहे। याचा सगळ्या स्तरावरून विद्यार्थ्यांमार्फत विरोध झालाच पाहिजे। तुम्ही सुद्धा तुमच्या स्तरावर विरोध नोंदवा। आमच्या इथल्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना सुद्धा मी आवाहन करते, मंगरुळपीर तालुक्यातले जे काही विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा आवाहन करते की तुम्हाला जर का या विरोधात आवाज उठवायचा असेल तर नक्की एकत्र या। आपल्या अभ्यासिकेमार्फत सुद्धा आपण एक निवेदन देणारच आहोत।
आहोत, ज्यामध्ये आपल्याला अनेक विद्यार्थ्यांच्या सहभागाची आवश्यकता आहे. तुम्हाला सुद्धा या निवेदनामध्ये किंवा हे निवेदन देताना यायचं असेल तर आपल्याला तिथे हजर राहायचं आहे. उद्या आपण हे निवेदन देणार आहोत. तुम्ही आपल्या अभ्यासिकेमध्ये असाल किंवा इतर अभ्यासिकेमध्ये असाल, परंतु तुम्ही सुद्धा एक परीक्षार्थी आहात आणि चुकीच्या गोष्टीचा विरोध हा एका सुशिक्षित व्यक्तीकडून झालाच पाहिजे. त्यासाठी एकत्र या, कारण हे सरकार असं शांत बसणाऱ्यांचं ऐकणारं नाही आहे. एका रात्रीत बदल करून टाकतात आणि मग आपल्याला नंतर त्याचे परिणाम वर्ष भोगावे लागतात. एका विद्यार्थ्याचं एका वर्षाचं नुकसान हे त्यांच्यासाठी काही त्याची किंमत नसेल, परंतु आपल्याला माहिती आहे की त्यामुळे किती आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. नीटच्या अनेक विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या तुम्ही पाहिलेल्या आहेत आणि असं जर का आपल्या इकडे झालं तर महाराष्ट्रामध्ये अशा जर का पॅटर्न लागू करतात आहेत हे असं जर का झालं तर इकडच्या विद्यार्थ्यांवरती सुद्धा ते संकट येणार. त्यामुळे आत्ताच जागे व्हा आणि या विरोधात तुम्हाला तुमच्या परीने जे काय करता येत असेल ते नक्की करा. सो याच व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं होतं की ही जी काही ऑनलाईन पद्धती आहे ती अतिशय चुकीची आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या स्तरावरती त्याचा विरोध दर्शवा. या विरोधात तुम्हाला सुद्धा काही बोलायचं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आयोगाची ही पद्धत किंवा याबद्दल तुमच्या मनात जे काही येत असेल ते नक्की कमेंटच्या मार्फत तिथे तुम्ही मांडू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.